तर या डिव एक क्लास घेतला फुटर नावाचा आणि त्या फुटरमध्ये जस्ट एक पॅरेग्राफ राईट करून दिला. पॅरेग्राफ काय राईट केला? सो पॅरेग्राफ राईट केला, दिस वेबसाईट मेंटेन बाय बाईट कोड, ठीक आहे. आणि त्याला म्हटलं %% ऑफ कॉपीराईट सिम्बॉल, %% ऑफ कॉपी 2026, ठीक. हे इन्फॉर्मेशन फक्त याच्यामध्ये टाकून दिली. त्याच्यानंतर नेक्स्ट मला ह्या फुटरसाठी क्लास अप्लाय करायचा आहे. तर फुटरसाठी क्लास कसा अप्लाय करायचा? तो इथं क्लास घेतला कोणता? क्लास फॉर द फुटर, ठीक आहे. त्याच्यानंतर त्याची विड्थ ठेवलं 100%. त्याच्यानंतर नेक्स्ट मिनिमम हाईट और हाईट फिक्समध्ये ठेवा हाईट. सो हाईट ठेवले मी त्याचे 60 पिक्सल, ठीक आहे. त्याच्यानंतर बॅकग्राऊंड कलर जो दिला तो मला घ्यायचा होता कोणता? हा वाला, ठीक आहे. त्याच्यानंतर ह्याला म्हटलं डिस्प्ले ॲज अ फ्लेक्स. त्याच्यानंतर जस्टिफाय कंटेंट सेंटर. त्याच्यानंतर अलाइन आयटम्स सेंटर, ठीक आहे. तर या फुटरमध्ये कोणता क्लास आहे? या फुटरमध्ये पी म्हणजे पॅरेग्राफ टॅग, ठीक आहे. तर त्या पॅरेग्राफचा जो कलर आहे तो कलर घ्यायचा आहे मला, दॅट इज कॉल्ड व्हाईट. एकदा चेक करा की रिफ्रेश CSS कसं काय अप्लाय नाही झाली? सॉरी, फुटर पॅरेग्राफ आहे ना, CSS अप्लाय काय नाही झालं? फुटर क्लास आहे ना, बरोबर आहे. फुटर एक मिनिट ह्याला स्टॉप करा आणि परत एकदा काय करा, रन करा. वॉट ऑलरेडी यूज 7878, ठीक आहे. सो दिस इज अ फुटर. तर ह्याच्यासाठी काय काय केलं? तर फुटरमध्ये म्हटलं दॅट इज कॉल्ड मार्जिन बॉटम 10 पिक्सल, ठीक आहे. मार्जिन बॉटम 10 पिक्सल सोल्डर म्हणजे हे फुटर असं दिसेल थोडंसं व्यवस्थित, कळलं? तर हे बनवलं फुटर. यस जयेश पाटील, काय सर? हात वगैरे केले ना तुम्ही? काय डाऊट आहे? नाही सर. ठीक आहे, ओके. तर एक सिंपल काय बनवलं? एक सिंपल फुटर बनवलं आणि त्याच्यानंतर त्या फुटरमध्ये आणि याच्यामध्ये गॅप नाही आहे. जो आपला मेन बॉक्स आहे तो मार्जिन टॉप काय म्हटलं? मार्जिन टॉप इट इज ऑल्सो युजिंग 10 पिक्सल, ठीक आहे. तर हा 10 पिक्सलचा गॅप, कळलं? क्लिअर आता हे. आणि त्यासोबतच हे बाहेरचे जे बॉर्डर दिसते ना, हे बाहेरची बॉर्डर हे, तर हे जे बॉर्डर आहे आता याचं काम संपलं, ठीक आहे. याचं बॉर्डरचं काम संपलं. तर बॉर्डरचं काम संपलं तर म्हटल्यानंतर काय करा, कंटेनरमध्ये जा वरती आणि कंटेनरमध्ये गेल्यानंतर कुठे गेला कंटेनर? हा कंटेनरमध्ये जी बॉर्डर तुम्ही दिलेली आहे, ठीक, त्याला कमेंट करा. म्हणजे मला हे नको आहे आता बॉर्डर, याचं काम संपलं, ठीक आहे. सो दिस इज आवर वेबसाईट. हे काय झाली? एक वेबसाईट. समजलं? तर हे काय बनवलं तुम्ही? एक पेज क्रिएट केलं. कशातनं पेज क्रिएट केलं? ते जांगोमधून पेज क्रिएट केलं. आता पेज जर तुम्हाला शिकायचं झालं, म्हणजे आता हे जर करायचं झालं तुम्हाला, तर तुम्हाला काय आलं पाहिजे? HTML आलं पाहिजे, CSS आलं पाहिजे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हा जो स्लायडर आहे, स्लायडर कुठे गेला? स्लायडर आपण इथे यूज केला, ठीक आहे. या स्लायडरला इथे येऊन काय करा, एक बॉर्डर देऊन टाका 1 पिक्सल सॉलिडची, ठीक आहे. म्हणजे हा स्लायडर असा दिसेल थोडासा, कळते? त्याच्यासोबतच काय म्हटलं? त्याच्यासोबतच म्हटलं मार्जिन टॉप किती घेतलं? 10 पिक्सलची मार्जिन टॉप घेतली, ठीक आहे. म्हणजे हे असं कळतंय. आणि हे जे बॉर्डर आहे आता, ही बॉर्डर दिसते ना असं, याला एकदम सॉफ्ट झालं पाहिजे. तर सॉफ्ट दिसण्यासाठी काय करायचं? ब्लॅक कलर देण्याच्या ऐवजी बॉर्डरला काय करायचं? लाईट ग्रे कलर, ठीक आहे. आणि हे एकदम व्यवस्थित असे
कळलं. आता याच्यासुद्धा ज्या बॉर्डर्स आहेत त्याच्यासुद्धा बॉर्डर्स ह्या मेन बॉक्समधल्या बॉक्सच्या बॉर्डर्स, तर ह्या बॉक्सच्या बॉर्डरसुद्धा काय करायच्यात, कुठं दिले आपण ते बॉक्सचे बॉर्डर, मेन बॉक्स आहे ना इथं बॉक्स, तर ह्या बॉर्डर कशा पाहिजे मला, सो इट इज लाईट ग्रे. ठीक आहे, ह्यासुद्धा बॉर्डर कशा केल्या, लाईट ग्रे क्रिएट केल्या. समजले हे, कळते ना ऑनलाईन. येस सर. येस सर. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट थोडंसं ह्या बॉक्सला बॉक्स शॅडो दिला तर, ठीक आहे. मी इथं म्हटलं दॅट इज कॉल्ड बॉक्स शॅडो, आणि बॉक्स शॅडो पास केली व्हॅल्यू 10 पिक्सल 10 पिक्सल 5 पिक्सल RGB RGBA. ठीक आहे, 255 255 255 अल्फा व्हॅल्यू पास केली 0.2. ठीक आहे, काही इफेक्ट दिसतं बॉक्सला शॅडो बसलेलं. ठीक आहे, एक काम करा, गुगलवरती या आणि इथं सर्च करा बॉक्स शॅडो. ठीक आहे, दिसते ना आता शॅडो, बरोबर. हे शॅडो बनलं. त्याच्यानंतर तर वाटलं तुम्हाला अजून थोडंसं 3D मध्ये असली पाहिजे, असे वरून असं एकदम कसं हे 17 कसं दिसते बघा, असं प्लेस केल्यासारखं वाटलं पाहिजे 3D टाईपमध्ये. काय चुकलं, बरोबर आहे ना. ओके. आणि त्याच्यानंतर मग याच्यावरती मला माऊस ओव्हर केला की हे बॉक्स वरती गेले पाहिजे. हे बॉक्स कुठे गेले पाहिजे, वरती गेले पाहिजे. हे लास्ट टाइम केलं होतं ना आपण. ठीक आहे, म्हणजे कशावरती, बॉक्स वरती गेलं पाहिजे. ओके, ठीक आहे. तर मग मी काय म्हटलं, तर मी म्हटलं ह्या मेन बॉक्समध्ये कोणता आहे, मेन बॉक्समध्ये कोण आहे, हा बॉक्स आहे. त्या बॉक्सवरती काय करायचं आहे आपल्याला, ओव्हर करायचं आहे. ओव्हर केल्यानंतर काय झालं पाहिजे, ट्रान्सफॉर्म, बरोबर आहे. ट्रान्सफॉर्म काय म्हटलं तिथे येऊन, ट्रान्सलेट व्हॅल्यू पास करायची. ठीक आहे, मग ट्रान्सलेट म्हणायचं का ट्रान्सलेट वाय, ट्रान्सलेट वाय वरती मायनस मी म्हटलं 10 पिक्सल. ठीक आहे, आता -10 पिक्सलवरती हा वरती गेला पाहिजे. सो हा वरती चालला आहे. ठीक आहे, पण हे स्मूथ झालं पाहिजे. हे ॲनिमेशन कसं झालं पाहिजे, स्मूथ झालं पाहिजे. म्हणून आपण काय करतो, स्मूथ ॲनिमेशन करण्यासाठी ह्या बॉक्सवरती, तर या बॉक्सवरती पुढे चालून अजून एक प्रॉपर्टी यूज करतो, तिचं नाव आहे ट्रान्झिशन. ठीक आहे, ट्रान्झिशन फ्रॉम ऑल साईड, ट्रान्झिशन स्पीड 2 सेकंद, आणि ट्रान्झिशन कसं असलं पाहिजे, लिनियर. ठीक आहे, आणि एकदा येऊन चेक करा, तर हे कसं झालं पाहिजे, एकदम स्मूथ. ओके, कळलं. तर हे लास्ट टाइम पण काम केलं होतं आपण. कुठे केलं होतं काम हे लास्ट टाइम, आठवतं आहे, HTML CSS मध्ये केलं होतं आपण हे सगळं काम. ठीक आहे, हे कॉलेजला गेले. ठीक आहे, तर हे काम कुठे केलं आपण, हे ऑलरेडी आपण केलं होतं कुठं, HTML मध्ये केलं होतं. ठीक आहे, तर सेम कोड इथं केलं. पण आता प्रॉब्लेम कुठे येतो, प्रॉब्लेम याच्यामध्ये येतो की हा फॉन्ट थोडासा व्यवस्थित दिसत नाही आहे, फुटरचा फॉन्ट.
म्हणून इथं काय केलं, फुटरचा जो फॉन्ट आहे म्हणजे कुठला क्लास, फुटर, आणि फुटरमध्ये कोण, पॅरेग्राफ. सो इथे मी म्हटलं फॉन्ट साईज 1.1 एम युनिट आहे. ठीक आहे, जसं आपण पिक्सेल घेतो तसं आपण पर्सेंटेजमध्ये घेतलं तसं ई एम काय आहे, एक युनिट आहे. ठीक आहे, कळालं आता. हे एक पेज काय केलं, एक पेज आपण बनवलं. पण आता एक प्रॉब्लेम असा ह्या पेजबद्दल, तर हा पेज जर मी त्याला इन्स्पेक्ट केलं तर इन्स्पेक्ट केल्यानंतर हा पेज मोबाईल रिस्पॉन्सिव्ह नाही आहे. ठीक आहे, हा मोबाईल रिस्पॉन्सिव्ह आहे का, नाही आहे. मोबाईलवर जर तुम्ही बघायला गेलात तर हे पेज असं दिसतं, मेनू फाटलेले आहेत, बरोबर आहे. हे इमेजेस बघा कशा दिसत आहेत, कळतंय ऑनलाईन काय बोलतोय, ऑनलाईन समजतंय ना काय बोलतोय. येस सर. तर हे मोबाईल रिस्पॉन्सिव्ह नाही आहे. मोबाईल रिस्पॉन्सिव्ह आहे का, नाही. मग ह्याला मोबाईल रिस्पॉन्सिव्ह करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, आता याच्यानंतरचा जो प्रोजेक्ट आपण बघणार आहे, ह्याच्यानंतरचा प्रोजेक्ट म्हणजे हा प्रोजेक्ट आपण सिम्पल HTML CSS चा वापर करून करतो. कळतंय, HTML CSS चा काय करतोय आपण, HTML CSS चा वापर करतोय. ठीक आहे, क्लिअर आहे, क्लिअर आहे. तिसरा जो प्रोजेक्ट बघायचा, हा दुसरा प्रोजेक्ट आहे आपला. हा दुसरा प्रोजेक्ट काय करतोय आपण, हा दुसरा प्रोजेक्ट आपण बनवतो कशाने, सिम्पल HTML CSS चा वापर करून. तिसरा प्रोजेक्ट आपल्याला बनवायचा बुटस्ट्रॅपचा वापर करून. आणि ज्यावेळेस आपण बुटस्ट्रॅप शिकू, त्या बुटस्ट्रॅप शिकल्यानंतर आपल्याला जे काही पेजेस बनवायचे ते कसे बनवायचे, सगळे रिस्पॉन्सिव्ह. समजलं का, पेजेस कसे बनवायचे, सगळे रिस्पॉन्सिव्ह पेजेस बनवायचे. क्लिअर आहे का ऑनलाईन सगळ्यांना. तिसरा प्रोजेक्ट जो असणार आहे आपला तो कशाचा असणार आहे, बुटस्ट्रॅप यूज करायचा आहे जांगोमध्ये. ठीक आहे, तर आता सध्या बघा, तर आजच्या केसमध्ये काय करायचं, तर हे झालं डिझाईन. आता बघा, ह्या पेजमध्ये माझ्याकडे एवढे अबाउट आहे, सर्व्हिसेस आहे, प्रोडक्ट आहे, कॉन्टॅक्ट आहे, रजिस्टर आहे. ठीक आहे, मग मला काय करायचं आहे, मी ज्यावेळेस अबाउटवरती क्लिक केलं, ज्यावेळेस मी अबाउटवरती क्लिक केलं तर अबाउट पेज ओपन झालं पाहिजे. ठीक आहे, मग मला सांगा प्रत्येक पेजवरती कॉन्स्टंट काय दिसतं. प्रत्येक पेजवरती तुमचा हेडर कॉन्स्टंट राहणार आहे, बरोबर आहे. आणि काय राहणार आहे दुसरा कॉन्स्टंट, फुटर. म्हणजे प्रत्येक पेजवरती मला काय कॉल करावं लागेल, हेडर फुटर सेम ठेवावं लागणार आहे. ठीक आहे, समजते का. प्रत्येक पेजवरती मला काय ठेवावं लागणार आहे, प्रत्येक पेजवरती मला हेडर आणि फुटर, हेडर आणि फुटर काय करावं लागेल, कॉन्स्टंट ठेवावं लागेल. क्लिअर आहे, क्लिअर आहे. ठीक, मग आता माझा कोड रिपीटेड होणार ना प्रत्येक पेजवरती. मग तोच कोड मी का कॉपी पेस्ट करू, बरोबर आहे की नाही. तोच कोड मी का कॉपी पेस्ट करू. तर ह्याला सॉल्व कसं करायचं तो आपण तिसऱ्या प्रोजेक्टमध्ये डिस्कस करणार आहे. ठीक आहे, तर बघा, एक नवीन पेज मला बनवायचं आहे, कोणतं, अबाउटचं. आणि अबाउटचं पेज मला बनवायचं आहे. तर अबाउटचं पेज बनवण्यासाठी काय करणार, काय केलं काल आपण तर बघा, तर हे ॲप लेवलच्या फाईल्स आहेत. हे झालं प्रोजेक्ट लेवल. ठीक आहे, हे ॲप लेवल कळतं आहे. आणि हे स्टॅटिक. त्याच्यानंतर पेजेसमध्ये आपण काल पेजेस बनवलेले होते. कोणते कोणते, एक अबाउटचं पेज बनवलेलं होतं, एक कॉन्टॅक्टचं पेज बनवलेलं होतं. ठीक आहे, प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस. ओके, रजिस्ट्रेशनचं एक बाकी होतं. तर आज एक गोष्ट तुम्हाला शिकायची आहे. काय शिकायचं आहे की ह्या अबाउटवरती जर क्लिक केलं तर कोणतं पेज ओपन झालं पाहिजे, अबाउटचं पेज ओपन झालं पाहिजे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मी ह्या कॉन्टॅक्टवरती जर क्लिक केलं तर काय ओपन झालं पाहिजे, कॉन्टॅक्टचं पेज ओपन झालं पाहिजे. समजतंय ऑनलाईन सगळ्यांना काय बोलतंय. हो सर. ठीक आहे, तर मग हे काम कसं करायचं, तर हे काम करण्यासाठी काय करायचं, तर बघा, पहिल्यांदा तर ह्या अबाउटच्या पेजवरती चला. ठीक आहे, आणि इथं काय म्हटलं, HTML5नं अबाउटचा पेज इथं आणलं. आणि टायटलमध्ये काय केलं, टायटलमध्ये इथं नाव दिलं, दॅट इज कॉल्ड अबाउट पेज. टायटलमध्ये काय नाव दिलं, अबाउट पेज.
समजलं. नेक्स्ट मला काय करायचं आहे, मला लगेच CSS पण ॲड करायचं आहे याच्यामध्ये. म्हणजे हे CSSची जी लिंक दिलेली आहे ते लिंकसुद्धा मला इथं काय करायचं आहे, ॲड करायचं आहे. सो इथे येऊन CSSची लिंक देऊन टाकली. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जसं लास्ट टाईम आपण यूज केलं होतं, काय यूज केलं होतं, कंटेनर क्लास, कंटेनर, बरोबर आहे ना. मग क्लास कोणता घेतला होता, क्लास घेतला होता दॅट इज कॉल्ड एज द कंटेनर. क्लास कोणता घेतला होता, कंटेनर. आणि त्या कंटेनरमध्ये काय काय ॲड केलं होतं. पहिला जो क्लास आहे आपला म्हणजे लोगो मेनूचा, बरोबर आहे. स्लायडर तर नको आपल्याला. आणि त्याच्यानंतर कोणता पाहिजे, फुटर पाहिजे. म्हणजे हा जो क्लास आहे कोणता, हा वरचा लोगो म्हणजे हेडर, हेडरला मी इथं पेस्ट केलं कारण प्रत्येक पेजवरती मेनू दिसावंच लागणार आहेत ना. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट कोणाला हे केलं, फुटरला कॉपी केलं आणि इथं येऊन पेस्ट केलं. ओके. तर माझ्याकडे बघा काय काय झालं. अबाउटमध्ये जर बघितलं तर तुम्ही अबाउटमध्ये काय काय आहे ना, या अबाउटमध्ये हेडर कॉन्स्टंट, फुटर कॉन्स्टंट. मग आता ह्या दोघांच्या मध्ये, ह्या मेनूच्या आणि ह्या फुटरच्या मध्ये माझा इथं क्लास असणार आहे. ठीक आहे. आणि तो क्लास असेल कोणता, दॅट इज कॉल्ड, इट इज अ अबाउट सेक्शन नावाचा क्लास असेल. ठीक आहे. आणि ह्या अबाउट सेक्शनमध्ये जस्ट एक मॅसेज प्रिंट केला मी, दिस इज अ अबाउट पेज. ठीक आहे. हे आपल्याला फक्त बघण्यासाठी. अबाउट पेजला आपल्याला नंतर डिझाईन करायचं. ठीक आहे. तर क्लिअर आहे हे सगळं. नेक्स्ट मग आता ह्या पेजला आपल्याला काम करायचं आहे. कोणत्या पेजवरती, अबाउटच्या पेजवरती काम करायचं आहे. मग काय करावं लागेल, तर आपल्याला व्ह्यूजमध्ये जावं लागेल आणि व्ह्यूजमध्ये जाऊन एक फंक्शन आपल्याला राईट करावं लागेल. ठीक आहे. एक फंक्शन आपल्याला राईट करावं लागेल. फंक्शन कसं राईट करतात, कोणतं पेज लोड करायचं आहे मला पेज लोड करायचं आहे. हे लिहिताना असं लिहा, पेज कोणतं लोड करायचं आहे मला, अबाउट अंडरस्कोअर पेज अंडरस्कोअर व्ह्यू. ठीक आहे. आणि हे ओपन क्लोज. हे फंक्शन हमेशा काय करतं, हे फंक्शन हमेशा घेतं पॅरामीटर ॲज अ रिक्वेस्ट. ठीक आहे. म्हणजे क्लायंट काय करतो आहे, क्लायंट रिक्वेस्ट करतो. रिक्वेस्ट केल्यानंतर त्याला काय भेटणार आहे, रिस्पॉन्स भेटणार आहे. ठीक आहे. सो रिटर्नमध्ये काय भेटणार, रिटर्न रेंडर. ठीक आहे. रिटर्न रेंडर रिक्वेस्ट, त्या रिक्वेस्टसोबत काय भेटेल. ओके. आता बघा, आता प्रोजेक्टचा पाथ कसा जाणार आहे. माय ॲपमध्ये तर इंडेक्स आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, तर हा तर माय ॲप तर तुम्ही घेतलात फोल्डर. त्याच्यानंतर पेजेसमध्ये जावं लागेल. पेजेसमध्ये पेजेस कोणतं आहे, कोणतं पेज लोड करायचं आहे, अबाउट डॉट HTML फाईल तुम्हाला लोड करायची. ठीक आहे. म्हणजे पाथ चेक करा, हे पाथ असा असला पाहिजे. ठीक आहे. मॅपिंग बघायचं की मॅपिंग कशी असते. म्हणजे या माय ॲपमध्ये पेजेस नावाचा फोल्डर आहे, बरोबर आहे ना. पेजेसमध्ये कोणतं पेज आहे, अबाउट. मग या पेजेसच्या बाहेर कोणतं फाईल आहे, HTML. ठीक आहे. ठीक आहे. मग आता हे तुम्ही व्ह्यू बनवलात, हे लॉजिक बनवलं तुम्ही. आता ह्या लॉजिकला काय करायचं आपल्याला, ह्याला एक्झिक्यूट करायचं ना. अबाउटला कसं कॉल करायचं, म्हणजे ह्या फंक्शनला कॉल करायचं आहे, पण कसं कॉल करायचं आहे, तर त्यासाठी आपण काय करतो, त्यासाठी आपण ॲप्लिकेशनचा जो URL आहे, ॲप्लिकेशन लेवलचा, ॲप लेवलचा, म्हणजे हा ॲप लेवलचा URLs फाईल, ह्या ॲप लेवलच्या URLs फाईलमध्ये जातो आणि त्या व्ह्यूला लॉजिक, म्हणजे त्या व्ह्यूला आपण बोलवतो. कसं बोलवतो, ते फंक्शन आपण कॉल करतो कसं. सो एक पाथ डिफाईन करतो. ठीक आहे. आणि पाथ म्हणजे त्या पेजला मी म्हटलं की बाबा ह्या पेजचं नाव काय म्हटलं, अबाउट नाव आहे. ह्या पेजचं नाव काय आहे, हां इम्पॉर्टंट आहे. ते नसेल तर मग कसं मॅपिंग होणार. ठीक आहे. मॅपिंग इम्पॉर्टंट असतं हे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट मग काय म्हटलं, व्ह्यूज नाव, बरोबर आहे. व्ह्यूजमधून कोणतं फंक्शन, अबाउट पेज व्ह्यू. ठीक आहे. मग आता एकदा चेक करा, एकदा व्हेरीफाय करा की बाबा हे रन होतं का. तर मग URLमध्ये आलो मी वरती. ठीक आहे. URLमध्ये आल्यानंतर ह्या होमच्या ठिकाणी मी म्हटलं पेजचं नाव कोणतं आहे, अबाउट पेज. तर अबाउट पेजला काय बोल, टेम्पलेट सिंटॅक्स एरर. ओके. सो काय म्हणते, स्टॅटिक, डिड यू फॉरगेट रजिस्टर्ड ऑर लोड दिस टॅग. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, पेज सुरुवातीला रन होण्याच्या अगोदर
तर तुम्हाला इथं द्यावं लागेल ना काय द्यावं लागेल. ओके, म्हणजे इथं टेम्पलेट टॅग तुम्हाला यूज करावा लागेल. कोणता? द पर्सेंटेज, पर्सेंटाईल आणि इथं काय म्हटलं, लोड स्टॅटिक. ठीक आहे, काय म्हटलं, लोड स्टॅटिक फाईल लोड कर, स्टॅटिक फाईल ॲक्टिवेट कर ह्या पेजवरती. ठीक आहे, परत एकदा रिफ्रेश करा. सो दिस इज अ अबाउट पेज. ठीक आहे, आणि वरती जर मी URL चेंज केला, अबाउटच्या ठिकाणी जर मी URL चेंज केला, अबाउटच्या ठिकाणी मी म्हटलं दॅट इज कॉल्ड होम, तर काय भेटलं मला, होम पेज. पण आता हे ॲड्रेस चेंज करतो त्यावेळेस हे सगळं रिफ्लेक्शन होतं. ओके, मग आपल्याला काय करायचं, आता हे सगळं काम या होमवरती क्लिक केलं, अबाउटवरती क्लिक केलं तर झालं पाहिजे. वरती ॲड्रेस चेंज करून नाही चालणार हे सगळं. तर हे काम कुठं झालं पाहिजे, मेनूवरती क्लिक केल्यानंतर, म्हणजे अँकरवरती क्लिक केल्यानंतर सगळं काम झालं पाहिजे. क्लिअर आहे सिनॅरिओ. म्हणजे पेजला मॅपिंग पण केलं, त्याचा व्ह्यू राईट केला आणि तो व्ह्यू URLमध्ये कॉल केला. क्लिअर आहे ऑनलाईन. आता हे प्रॅक्टिस केलं तर तुम्हाला जमतं हे. जर काही प्रॅक्टिस नसेल, काही नसेल तर मग हे नाही जमत हे. ठीक आहे, प्रॅक्टिस करून पण चुकतं हे, काही गोष्टी अशा असतात. ओके, आता हे जांगो जर आलं तुम्हाला तर फ्लास्क येतं, समजते ना. जांगो आलं तर काय येतं, फ्लास्क येतं. ओके, सो नेक्स्ट बघा, आता मॅपिंग कशी करायची त्या अँकरवरती क्लिक केल्यानंतर. तर त्यासाठी काय करायचं, त्यासाठी URLsमध्ये जायचं. आपण आत्तापर्यंत बघा या पाथला 2 ॲट्रिब्यूट पास केले. एक पहिल्यांदा पेजचं नाव ठेवलं आणि त्याच्या रिलेटेड तो फंक्शन कॉल केलं. ठीक आहे, मग ह्याला काय करायचं बघा, ह्याला एक तिसरा ॲट्रिब्यूट पास करायचा. ह्याला तिसरा ॲट्रिब्यूट पास करायचा, नेम. काय पास करायचा, नेम. नेममध्ये मी नेम ठेवलं. नेम काय ठेवलं, होमच ठेवलं. आणि याचंसुद्धा नेम काय ठेवलं, याचंसुद्धा नेम ठेवलं, काय ठेवलं, अबाउट ठेवलं. ठीक आहे, कळलं. तिसरा ॲट्रिब्यूट पास केला. काय पास केला, नेम. नेममध्ये काय ठेवलं, नेम, होम. आणि याचंसुद्धा नेम काय ठेवलं, अबाउट. म्हणजे थोडक्यात काय, तर बघा आता याचा वापर मला कुठं करायचा आहे, या नेम प्रॉपर्टीचा वापर मला कुठं करायचा आहे, तर याचा वापर मला करायचा आहे या याच्यावरती, मेनूवरती. ठीक, कसा करायचा वापर, तर बाइंड करा. ठीक आहे, जांगोमध्ये म्हटलात, आता हे जे आपण ब्रॅकेट वगैरे यूज केले ना, हे कर्ली ब्रॅकेट वगैरे, तर ह्याला एक नाव आहे. तर ह्यालाच बघा, जांगो काय करतो, आपण नोट्समध्ये राईट केलं ना कुठंतरी, ह्याच्या नोट्स कुठं राईट केलं आपण, नाही तिकडे दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये. ओके, तर बघा जांगो काय करतो म्हटलं, जांगो जिंजा टेम्पलेट फॉलो करतो. जिंजा. ठीक आहे, जिंजा म्हणजे ह्या कर्ली ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू राईट करणे. म्हणजे थोडक्यात जसं की मला इफ कंडिशन राईट करायची आहे, वाईल कंडिशन राईट करायची आहे, किंवा एखादं एक्सप्रेशन मला बाइंड करायचं आहे, एखादा रिझल्ट मला बाइंड करायचं आहे. ठीक आहे, तर ह्याला काय म्हणतो आपण, ह्या जे कर्ली ब्रॅकेट आहेत ना, ह्या कर्ली ब्रॅकेटला कोणतं टेम्पलेट सिंटॅक्स म्हणायचं, जिंजा टेम्पलेट सिंटॅक्स म्हणायचं. ठीक आहे, तर आता ह्याच्यामध्ये मला व्हॅल्यू बाइंड करायची. जसं CSSचा बघा, CSSचा पाथ कसा दिला तुम्ही, कर्ली ब्रॅकेटमध्येच यूज केला ना तुम्ही हा पाथ. कशामध्ये यूज केलं, कर्ली ब्रॅकेट्समध्ये. तर कर्ली ब्रॅकेट्समध्ये काय पास केलं तुम्ही, जो दिस इज कॉल्ड द जिंजा टेम्पलेट, ह्याला एक्सप्रेशन म्हणायचं. ठीक आहे, मग आता इथं मला काय बाइंड करायचं आहे, मला इथं बाइंड करायचं आहे पर्सेंटाईल. ठीक आहे, काय बाइंड करायचं आहे मला पास करायचं आहे, काय म्हटलं, URL. आणि URLमध्ये मी म्हटलं, URLमध्ये स्पेस सिंगल कोटेशन. आता होम आहे ना तो, आत्ता मला सांगा या URLsमध्ये त्या होमचं नाव काय ठेवलं आहे आपण, नेम काय ठेवलं आहे, होम ठेवलं आहे ना, होम. सेम इथं पास करायचं. काय पास करायचं, समजलं. अबाउटला काय नाव ठेवलं आहे तुम्ही, कर्ली ब्रॅकेट, अगेन पर्सेंटाईल. आणि काय बाइंड करायचं आहे तुम्हाला, URL बाइंड करायचं आहे सिंगल कोटेशनमध्ये. त्याचं नाव काय ठेवलं आहे आपण आत्ता, अबाउट. समजलं. हे होम आणि अबाउट हे नावं आले कुठून, हे नावं आले नेम प्रॉपर्टीमधून. URLs.py ॲप्लिकेशन लेवलचा जो URLs.py त्याच्यामधनं काय झालं, त्याच्यामधनं हे नेम आलं आणि त्याच्यामधनं काय आलं, हे अबाउट आलं.
म्हणजे हे नावं मी कुठे यूज केले, लिंक करण्यासाठी यूज केले. ठीक आहे, कंट्रोल एस करा आणि HTML मध्ये डायरेक्टली आपण पेजचं नाव पास करतो. ठीक आहे. आता सध्या मी होम पेजवरती आहे. समजा मी अबाउटवरती क्लिक केलं तर मी कुठं आलो, बरोबर आहे ना. आणि मी परत ह्या अबाउटच्या पेजवरती आहे आणि मला होम पेजवरती जायचं आहे. जर मी इथं क्लिक केलं तर अजून इथं बाइंड केलं आहे का आपण, काही नाही केलं बाइंड. म्हणजे मला हे सेम कन्सेप्ट कुठं बाइंड करावं लागेल, अबाउटच्या पेजवरती, बरोबर आहे की नाही. मग परत इथे येऊन मग त्या मेनूसाठी म्हटलं, काय म्हटलं, पर्सेंटाईल आणि काय बाइंड करायचं आहे, URL बाइंड करायचं आहे. सिंगल कोटेशनमध्ये काय नाव घेतलं, होम. आणि परत इथे येऊन काय केलं, परत इथे येऊन म्हटलं पर्सेंटाईल आणि इथं काय बाइंड केलं, URL आणि परत अबाउट. ठीक आहे, क्लिअर आहे. कंट्रोल एस करा, परत रिफ्रेश करा. मी आहे अबाउटच्या पेजवरती. परत मी आता इथून होम पेजवरती जाऊ शकतो का, हे काय झालं, बरोबर आहे. कुठं आलो मी, होम पेजवरती. परत कुठे गेलो, अबाउटच्या पेजवरती. कळतंय, होम पेजवरती. समजतंय. म्हणजे नेव्हिगेशन कसं करायचं, क्लिअर आहे ऑनलाईन. येस सर. क्लिअर आहे का. एका पेजवरून दुसऱ्या पेजवरती नेव्हिगेशन कसं केलं आपण, नेव्हिगेशन. यस, ठीक आहे. आता समजा, बरोबर, आता समजा याच्यानंतर कॉन्टॅक्टचं पेज आहे. ठीक आहे, पेज कोणतं आहे, कॉन्टॅक्टचं पेज आहे. मी हा सेम अबाउटचा कोड कॉपी केला आणि कुठं टाकून दिला, कॉन्टॅक्टच्या पेजवरती टाकून दिला. फक्त इथं नाव काय चेंज होणार आहे, इथं नाव चेंज होणार आहे, कॉन्टॅक्ट. ठीक आहे. मग मला URL पण चेंज करावं लागेल ना, बरोबर आहे की नाही. प्रॉब्लेम बघा, आता प्रॉब्लेम कसा येतो. जर समजा माझ्याकडे 100 पेजेस असतील, माझ्याकडे किती पेजेस आहेत, 100 पेजवरती जाऊन मी असं URL देत बसू का. उद्या समजा एखादा नवीन मेनू इंट्रोड्यूस झाला, एक नवीन मेनू टाकायचं ठरलं, माझ्याकडे 150 पेजेस आहेत, 200 पेजेस आहेत, मग मी प्रत्येक पेजवरती जाऊन तो मेनू टाकत बसू. एका ठिकाणी जर मी चेंज केला तर तो चेंज कुठं झाला पाहिजे, 200 पेजेसवरती तो चेंज झाला पाहिजे. समजते का प्रॉब्लेम. ठीक आहे. आता हा प्रॉब्लेम मी बघा, हे प्रॉब्लेम मी कसं करतोय, प्रत्येक पेजवरती जातोय आणि प्रत्येक पेजवरती जाऊन कॉन्टॅक्टचा URL मी बाइंड करतोय, बरोबर आहे. सो URL सिंगल कोटेशनमध्ये काय पास केलं. आता बघा, ह्याला नाव ठेवलं नाही ना आपण काही, मग ह्याला एक नाव ठेवून टाका. काय नाव ठेवून टाकायचं, कॉन्टॅक्ट नाव ठेवून टाकलं. पण आता परत आपल्याला व्ह्यूजमध्ये जावं लागेल, बरोबर आहे. व्ह्यूजमध्ये जावं लागेल. व्ह्यूजमध्ये जाऊन एक फंक्शन राईट करावं लागेल. कोणतं फंक्शन राईट करायचं आहे, सो कॉन्टॅक्ट अंडरस्कोअर पेज अंडरस्कोअर काय पास केलं, बीड, आणि त्याला काय पास केलं, रिक्वेस्ट. ठीक आहे. आणि मग रिटर्नमध्ये काय पास केलं, रिटर्न रेंडर. ठीक आहे, रिटर्न रेंडर काय म्हटलं, इथे येऊन रिक्वेस्ट. ठीक आहे. आणि रिक्वेस्ट नंतर काय म्हणायचं, मॅप करा. मॅप कसं करायचं, पेज मॅप कसं करायचं, माय ॲप नावाचं फोल्डर, त्याच्यामध्ये पेजेस नावाचं फोल्डर आणि त्याच्यामध्ये कोणती फाईल, contact.html फाईल. ठीक आहे. मॅपिंग चुकायची नाही. आणि त्याच्यानंतर मग आता या फंक्शनला आपल्याला कॉल करायचं आहे, तर या फंक्शनला कॉल कसं करायचं, तर URLsमध्ये जायचं, URLsमध्ये जाऊन एक कॉमा द्यायचा आणि नंतर अजून एक पाथ डिफाईन करायचं. सो पाथ आणि पाथचं नाव दिलं मी, दॅट इज कॉल्ड ॲज अ कॉन्टॅक्ट स्लॅश. ओके. त्याच्यानंतर व्ह्यूजमधून कोणतं फंक्शन कॉल करायचं आहे, व्ह्यूजमधून मला फंक्शन कॉल करायचं आहे कॉन्टॅक्ट पेज, आणि प्लस त्याला नाव पण ठेवायचं आहे. ओके. नाव काय ठेवलं, सेमच नाव ठेवलं, दॅट इज कॉन्टॅक्ट. ठीक आहे. बाइंड केलं. त्याच्यानंतर मग काय करा, प्रत्येक पेजवरती जाऊन कॉन्टॅक्टचा पण URL इथं बाइंड करा. सो ठीक आहे, पर्सेंटाईल आणि इथं काय म्हटलं, URLमध्ये नेक्स्ट कॉन्टॅक्ट. ओके. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट कॉन्टॅक्टच्या पेजवरती जाऊन अगेन ठीक आहे. सो कुठं आहे मी सध्या, कॉन्टॅक्टच्या पेजवरती. कॉन्टॅक्टच्या पेजवरून अबाउटच्या पेजवरती आलो, अबाउटच्या पेजवरून परत होम पेजवरती गेलो, बरोबर आहे. परत अबाउट पेजवरती आलो, परत कॉन्टॅक्टच्या पेजवरती आलो. ठीक आहे. परत अबाउटवरती आलो,
ठीक आहे. म्हणजे हे जे नेव्हिगेशन करतोय, समजलं का? हे जे नेव्हिगेशन करतोय ह्यालाच काय म्हणायचं? काय म्हणायचं याला? नेव्हिगेशनच म्हणायचं ना. एका पेजवरून दुसऱ्या पेजवरती जाणं, नेव्हिगेट करणे. कसं करायचं नेव्हिगेट? क्लिअर आहे कन्सेप्ट हा? हे सारखं सारखं तुम्हाला लागेल कन्सेप्ट. ठीक आहे, ऑनलाईन क्लिअर आहे ना? सर ते URL काय आहे? URL म्हणजे हा जिनच्या टेम्पलेटमध्ये URL म्हणजे काय, तर हा एक प्री डिफाईंड टॅग आहे. ठीक आहे. जसं की वरती बघितलं तुम्ही, एक स्टॅटिक नावाचं काय होतं, फोल्डर. कळलं? URL म्हणजे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. कुठं जायचं आहे, लोकेटर म्हणजे ॲड्रेस, कुठं जायचं आहे URL. तर हा एक प्री डिफाईंड टॅग येतो याच्यामध्ये. ठीक आहे. URL म्हणजे जायचं आहे कुठं, ॲड्रेस काय आहे, तर त्या ॲड्रेसला काय म्हटलं आपण, होम. होम कुठून आलं, तर हे होम आलं. कुठून आलं, तर हे नाव जे आपण पास केलं आहे, हे नाव होम, नेम प्रॉपर्टी. तर फक्त ह्या नाव जर तुम्ही कॉल केला तर अख्खं तुम्हाला काय भेटेल हे. ठीक आहे, कळलं? ठीक आहे सर. सो हा जो आहे ना URL, इट इज अ प्री डिफाईंड टॅग. जिंजा टेम्पलेटमध्ये येणारा प्री डिफाईंड टॅग आहे. आणि याचा मिनिंग आहे की युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. जायचं आहे कुठं आपल्याला, युनिफॉर्म म्हणजे युनिक ॲड्रेस काय आहे, आणि त्याला एक तुम्ही काय पास केलं, त्याला तुम्ही एक नाव पास केलं. समजते? येस सर. क्लिअर आहे? ठीक आहे. त्याच्यानंतर मला एक अबाउटचं पेज डिझाईन करायचं आहे. अबाउटचं पेज कसं डिझाईन करायचं आहे बघा. तर अबाउटचं पेज मला असं डिझाईन करायचं आहे, आणि थोडंसं मी ChatGPTची हेल्प घेईल. तर मला डिझाईन अशी करायची आहे. ठीक आहे. तर हा माझा झाला एक पॅरेंट क्लास, आणि त्या पॅरेंट क्लासमध्ये थोडक्यात म्हणजे अबाउटचं पेज जर बघितलं तर हा अबाउटचं पेज. तर याच्यामध्ये मला काय करायचं आहे, याच्यामध्ये मला 2 सेक्शन क्रिएट करायचं आहे. एका साईडला इमेज असेल आणि एका साईडला अबाउट पेजचा कंटेंट असेल. ठीक आहे. म्हणजे एका साईडला मला काय ठेवायचं आहे, एका साईडला मला ठेवायचं आहे दॅट इज कॉल्ड इमेज, आणि दुसऱ्या साईडला मला ठेवायचं आहे दॅट इज कॉल्ड अबाउट पेजचा कंटेंट. क्लिअर आहे? मला अशी डिझाईन करायची. समजते ना कसं डिझाईन करायचं? तर अशी डिझाईन करायचं. मग आता अशी डिझाईन पहिल्यांदा डिझाईन करून घ्या. पेज तसं डिझाईन करून घ्या. तर मी आहे सध्या अबाउटच्या पेजवरती, बरोबर आहे. सध्या कुठं आहे, अबाउटच्या पेजवरती. आणि नेक्स्ट इथं तर एक पॅरेंट आहे, कोणता, अबाउट सेक्शन. ठीक आहे. याची CSS राईट केली का आपण, अजून नाही केली. तर मग मी ह्याला कॉपी केलं आणि CSSमध्ये इथं येऊन कमेंट राईट केली एक, आणि हा कमेंट कोणाचा आहे, अबाउट पेज डिझाईन. ठीक आहे. आता याच्यावरती काय करतो आपण, अबाउट पेजची डिझाईन करतो. तुमच्याकडे जर एक 5-7 पेजेस असतील आणि एक CSS आपण वापरतोय ना, म्हणजे एक CSS फाईल 10 पेजेसला काय करते, हँडल करते. समजते? मग जर तुम्ही तसं जर कोड यूज करत असाल पेज वाईज, तर असं कमेंट द्यायची. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला लगेच कळेल की बाबा हा सेक्शन कुणाचा आहे. ओके. सो अबाउट पेज डिझायनिंगमध्ये हा घेतला क्लास अबाउट सेक्शन नावाचा, आणि अबाउट सेक्शनमध्ये मी असं लिहिलं कोड, काय लिहिलं कोड. सो विड्थ लिहिली दॅट इज कॉल्ड 100%. त्याच्यानंतर मिनिमम हाईट लिहिलं किती, 300 पिक्सेलची मिनिमम हाईट असेल. त्याच्यासोबतच नेक्स्ट म्हटलं डिस्प्ले ॲज अ फ्लेक्स. ओके. काय म्हटलेलं, डिस्प्ले फ्लेक्स. क्लिअर आहे. त्याच्यानंतर या अबाउट सेक्शनमध्ये 2 चाइल्ड असतील. एका साईडला मला इमेज ठेवायचे. ठीक आहे. म्हणजे इथं काय म्हटलं, इथं इमेजच्या ऐवजी ना एक क्लास द्या, त्याचं नाव म्हटलं फोटो, आणि याच्यामध्ये मला एक फोटो ॲड करायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक चाइल्ड असेल, अजून एक चाइल्ड, म्हणजेच दॅट इज कॉल्ड ॲज द टेक्स्ट, अबाउट टेक्स्टच नाव द्या, आणि या टेक्स्टमध्ये मला अबाउटचं टेक्स्ट टाकायचं आहे.
आणि आता जो अबाउटचा जो टेक्स्ट असेल, आता माझ्याकडे एवढा टाईम नाही आहे टेक्स्ट टाकायला, तर मी काय करेन, थोडंसं ChatGPT जनरेट करेन. ठीक आहे, कळलं. पहिल्यांदा इमेज ॲड करून घ्या. तर मला सांगा, ह्या अबाउटचे किती चाइल्ड आहेत? 2 चाइल्ड आहेत. मग आपण CSS कशी राईट केली? या अबाउटचे 2 चाइल्ड आहेत आणि पॅरेंट हा अबाउट सेक्शन पॅरेंट आहे. ठीक आहे, मग ह्याला असं लिहिलं तर जमेल का? तर या अबाउट सेक्शनमध्ये पहिला जो चाइल्ड आहे त्याचं नाव काय आहे? फोटो. ठीक, आणि दुसरा जो चाइल्ड आहे अबाउट सेक्शनमधला दुसरा जो चाइल्ड आहे त्याचं नाव काय आहे? टेक्स्ट. ठीक आहे. नेक्स्ट इथं जर आलात, आता इथं मला काय करायचं बघा, प्रॉपर्टी डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. ओके, प्रॉपर्टी डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी काय म्हटलं? फ्लेक्स बेसिस. आणि फ्लेक्स बेसिस ह्याला म्हटलं 50%. आणि ह्याला विड्थ दिली किती? ह्याला विड्थ दिली फ्लेक्स बेसिस 50%. ठीक आहे, म्हणजे टोटल पॅरेंटची प्रॉपर्टी 100%. आणि त्या 100%पैकी तुम्ही ह्याला 50% दिलं, ह्याला 50% दिलं. ठीक आहे, कंट्रोल एस करा. आणि कंट्रोल एस केल्यानंतर ह्या अबाउटच्या पेजला पण कंट्रोल एस करा. ठीक आहे, एकदा ह्याला रिफ्रेश करा. रिफ्रेश केल्यानंतर हे काय झालेलं आहे? प्रॉपर्टी डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. समजतं? मग मला काय करायचं आहे? मला एक अबाउटचं पेज मला फाइंड करायचं आहे. सो अबाउट इमेज. एका साईडला मला काय ठेवायचं आहे? इमेज. अबाउट अस. याच्यामध्ये एक ना अशा टाईपचे इलस्ट्रेशन. ठीक आहे, सो हा थोडा बरा आहे, हा मला यूज करायचा आहे. याची झिप फाईल तयार होते. सो एक्स्ट्रॅक्ट हेअर आणि ठीक आहे, हे JPG घेतलं कॉपी, पुढं टाकून द्यायचं याला होमवरती. आणि होममधून कुठं? पायथॉन प्रोजेक्ट. वेअर इज अ पायथॉन प्रोजेक्ट? डिजांगो डिसेंबर 25. बाईट कोडचा प्रोजेक्ट चालू आहे. माय ॲपमध्ये चालू आहे. माय ॲप नाही ना, स्टॅटिकमध्ये इमेजेस. आणि इमेजेसमध्ये इथून मी काय केलं? पेस्ट केलं. ठीक आहे, मग आता ती इमेज काय करायची? ती इमेज आपल्याला ह्या साईडला घ्यायची. सो इमेज SRC. ओके, बाइंड कसं करायचं इमेज? ओके, पर्सेंटाईल. नेक फोल्डरचं नाव काय आहे? स्टॅटिक. स्टॅटिकच्या नंतर सिंगल कोटेशन. ठीक आहे, IMGS इमेजेस नावाचं फोल्डर स्लॅश. आणि ते काय नाव आहे त्याचं? 4583 .jpg. ठीक आहे, आणि एका साईडला काय हवे मला? एका साईडला इमेज हवी आहे. ओके, इमेज आली आहे. इमेज खूप मोठी आहे. ह्याला काय करायचं आहे? ह्याला प्रॉपर बसवायचं आपल्याला, कारण त्याची विड्थ किती आहे? 50%ची विड्थ आहे. इथं जर बघितलं तुम्ही तर विड्थ किती आहे बघा. फोटोची विड्थ किती आहे? 50% आहे ना. या 50%मध्ये ती बसली पाहिजे. मग कसं म्हणायचं? मग आपण इथे येऊन काय म्हणतो? तर या फोटो नावाच्या क्लासमध्ये मी काय घेतलं आहे? IMG टॅग घेतलं आहे. आणि त्याची विड्थ म्हटलं की फोटोची जेवढी विड्थ आहे ना फोटो क्लासची, तेवढीच विड्थ त्याची असली पाहिजे, म्हणजेच 50%. ओके, क्लिअर आहे? समजते का? हे थोडंसं असं काम करा, म्हणजे तुम्हाला पण थोडंसं म्हणजे कसं माहिती आहे का, जोपर्यंत प्रॉब्लेम येत नाहीत ना हे कळणार नाही. आणि दुसऱ्या साईडला मला इकडं काय करायचं आहे? दुसऱ्या साईडला मला टेक्स्ट मॅटर राईट करायचं अबाउटचं. मग त्यासाठी मी काय केलं? त्यासाठी थोडंसं ChatGPTची हेल्प घेतो.
आणि चॅट जीपीटीला इथं म्हटलं, काय म्हटलं बाबा, सो बघा, सो आय हॅव अ कंपनी called as Bytecode which solves or which provides web development, then classes, then internship to student. ठीक है, सो create HTML structure for about us page. ठीक है, which display text content. सो मी काय म्हटलं, हे असा एक प्रॉम्प्ट देऊन टाकला, कळते, अँड ऑल्सो यूज CSS कोड टू डिझाईन द कंटेंट. तर त्याने काय केलेलं आहे बघा, आणि तर पूर्णच कोड दिला. ठीक आहे, तर बघा H2चा मी कंटेंट घेतोय, हा कळलं. तर हा कॉपी केला आणि कॉपी करून मला काय करायचं आहे, अबाउटच्या इथं येऊन, म्हणजे अबाउट सेक्शन संपलं ना, आता इथं कुठं चालू आहे, आपण टेक्स्टमध्ये आहोत. तर ह्या टेक्स्टमध्ये येऊन मी तो कॉपी पेस्ट केला, म्हणजे अबाउट कंटेंट टेक्स्टमध्ये आहे. ठीक, एकदा येऊन इथं रिफ्रेश करा, कळतं हे कुठला कंटेंट आहे, अबाउटचा कंटेंट आहे. समजतं. आता याला प्रॉपर ॲडजस्ट करायचं आपल्याला, म्हणजे मी फक्त HTMLचा कंटेंट घेतला आहे, कळतंय, ऑलरेडी डिस्प्ले फ्लेक्स घेतले आपण. आता ह्याला प्रॉपर ॲडजस्ट करायचं आहे. ह्याला कसं ॲडजस्ट करायचं प्रॉपर, मग मला सांगा, आपला पॅरेंट कोण आहे, एक पॅरेंट घेतला टेक्स्ट, ठीक आहे, टेक्स्ट. तर या टेक्स्टला थोडंसं इथे येऊन जर मी म्हटलं, काय म्हटलं, तर टेक्स्ट पॅरेंट झाला ना तो त्याचा, ठीक आहे. मग मी इथे येऊन म्हटलं डिस्प्ले जर फ्लेक्स म्हटलं, त्याच्यानंतर जस्टिफाय कंटेंट सेंटर आणि अलाइन आयटम्स जर मी म्हटलं असतं सेंटर, तर हा कुठं आला पाहिजे, मला हा सेंटरला आला पाहिजे. ओके, क्लिअर आहे का ऑनलाईन, काय बोलतोय? ठीक आहे. थोडंसं मी चॅट जीपीटीची हेल्प घेतोय, कारण जेन AI तुम्ही शिकताय, तर त्याचा वापर करत करत मी काय करतो, माझ्याकडे टेक्स्ट नाही आहे घ्यायला, काय घ्यायचं आहे नेमका, तर त्यासाठी मी काय केलं, त्यासाठी मी हे केलं. आता ह्याला थोडंसं म्हणजे मॅन्युअली मी CSS अप्लाय करणार ह्याला. ओके, आता इथं जर बघितलं तुम्ही चॅट जीपीटीनं ह्या अबाउट कंटेंटला काय CSS अप्लाय केलेलं असेल, तर वरती चला, सो दिस इज द CSS फॉर अबाउट कंटेंट. ठीक आहे. फ्लेक्स 1चा मिनिंग असतो की बाबा ह्याला काय कर, एकासमोर एक, ठीक आहे. अबाउट डॉट कंटेंट जर बघितलं तर अबाउट डॉट कंटेंटचा पॅरेग्राफ पण आहे ना. मग मी हेच कोड उचलला, मी कशाला डिझाईन करत बसतो, मला फक्त H2 घ्यायचं आहे आणि पॅरेग्राफला डिझाईन करायचं आहे. ठीक आहे. मग आता काय केलं, हे कॉपी केलं आणि कॉपी करून इथं येऊन मी CSS मध्ये पेस्ट केलं. ठीक आहे. आता जर मला कलर नाही आवडला तर मी त्याला चेंज करेन. क्लिअर आहे ना व्यवस्थित? ओके. म्हणजे चॅट जीपीटी प्लस हे काम कसं करतोय आपण. ठीक आहे.
त्याच्यानंतर नेक्स्ट आता याच्यामध्ये जर बघायला गेलं तर अजून काही कंटेंट मला सापडेल का? अबाउटचं काही कंटेंट अजून काही सापडेल? एक आहे बघा, काय म्हटलं, अबाउट कंटेंट, हे झालं, ठीक आहे. त्याच्यानंतर सर्व्हिसेस नावाचा एक कंटेंट आहे. म्हणजे मग मी काय केलं, हा पूर्ण जो सेक्शन आहे किंवा हा पूर्ण जो ठीक आहे, चला सेक्शनपासून कॉपी करा आणि नेक्स्ट हा सेक्शन, ठीक आहे. हे तर इथं बघा, इथं क्लास इथं ऑलरेडी घेतलेला आहे त्यांनी, काय नावाचा, बॉक्स, आणि बॉक्स आपण पण यूज केलेला आहे, समजतंय. मग इथं आपल्याला नाव चेंज करावं लागेल. म्हणजे समजा आता हा जर मी कोड कॉपी केला आणि कॉपी करून या अबाउटच्या जो अबाउट कंटेंट जो लिहिला आहे ना आपण डिव, ठीक आहे, याच्या इथं येऊन परत मी त्याला कंट्रोल एस केलं सेक्शन. आता इथं फक्त मला काय करायचं आहे, ऑलरेडी आपण बॉक्स घेतलेला आहे. इथे म्हटलं बॉक्स वन आणि इथं काय म्हटलं, बॉक्स 1. आता हे तुम्हाला समजलं पाहिजे की मी काय केलं, ठीक आहे. आता याची CSS बघा, सर्व्हिसेस बॉक्सची CSS जर बघितलं तुम्ही, सर्व्हिसेस किंवा सर्व्हिसेस बॉक्सची, एकदा परत येऊन एकदा पेजवरती चेक करा बरं की काही तुम्हाला दिसतंय. ठीक आहे. आता हे समोरासमोर आलं आहे, हे समोरासमोर नाही, एका खाली एक पाहिजे. म्हणजे माझा जो टेक्स्ट आहे ना पॅरेंट, हा माझा पॅरेंट टेक्स्ट आहे, त्या पॅरेंट टेक्स्टमध्ये सगळे क्लासेस चाइल्ड येतात, आलं ना, सर्व्हिसेस पण. आणि त्या टेक्स्टला काय अप्लाय केले मी, टेक्स्टला काय अप्लाय केलं आहे, डिस्प्ले फ्लेक्स डायरेक्शन, फ्लेक्स डायरेक्शन कॉलम. ओके, कळलं. आता हे तुम्हाला समजलं पाहिजे हे काम कसं करतोय आपण. आणि त्याच्यासोबतच मग मी CSS पण यूज करेन, त्याची लागलीच. तर CSSमध्ये कुठून CSS यूज करायचे मला, सो सर्व्हिसेस, ओके, हे सर्व्हिसेसची CSS, हे सर्व्हिसेस मी उचललं, फक्त इथं मला काय करायचं, बॉक्स 1 करायचं. बॉक्स 1वरती ओव्हर केल्यानंतर पॅरेग्राफ वगैरे इथंपर्यंत ह्याला कॉपी करा आणि कॉपी करून इथं मी काय केलं, पेस्ट केलं, ठीक आहे. फक्त इथं काय करायचं आहे, इथं मला करायचं आहे बॉक्स 1, इथं काय करायचं आहे, अगेन बॉक्स 1, इथं परत बॉक्स 1, परत बॉक्स 1, ठीक आहे. आणि परत इथं पेजवरती येऊन एकदा रिफ्रेश करा. आता एक कुठं आले, एका खाली एक आले, एका खाली एक नको, हे आपल्याला कसं पाहिजे, बॉक्सेस कुठे आहेत, इथे आहेत ना, डिस्प्ले फ्लेक्स, आणि इथून काय करा, फ्लेक्स डायरेक्शन कॉलम. आणि हे बॉक्सेस आहेत ना, ह्याला ॲडजस्ट करत बसावं लागेल. हे बॉक्सेस आहेत ना,
हे कसे येतील बॉक्सेस? फ्लेक्स बेसिस किती घेतले आपण इथं? 300 घेतले ना? ठीक आहे. अजून थोडं घेता येईल का? हा गॅप जो आहे, गॅप कुठेतरी दिला आहे आपण इथं. गॅप, हा गॅप 20 पिक्सेलचा करा. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट अजून काय करता येईल, इथं 32 जर केलं 32, तर हे बॉक्स खाली नको जायला पाहिजे. म्हणजे विड्थ क्रॉस केली त्यांनी. 31 केलं तर काय होईल, विड्थ क्रॉस करायला नको. ओके, ठीक आहे. क्लिअर आहे? आलं व्यवस्थित? कळलं? ऑनलाईन हे झालं. दिस इज माय होम पेज. ठीक आहे. हे होम पेजवरती कोड. त्याच्यानंतर अबाउटवरती गेला तर अबाउटवरती काय झालं, अबाउटचा पेज. काही प्रॉब्लेम नाही आहे? सर. समजलं? तर सगळ्यात महत्त्वाची तुमची डिझाईन असते. डिझाईन सगळ्यात खूप मॅटर करते. इमेजेस कोणते कसे घेतला, टेक्स्ट कसा घेतला आहे. ठीक आहे. तर हे सगळं काय करतं, हे सगळं मॅटर करतं. सो आता हा जो कलर आहे ना, हा ब्ल्यू कलर, मला हा ब्ल्यू कलर नको. तर मला काय पाहिजे, ब्ल्यू कलर आपण कुठे दिला आहे, इथं दिला आहे ना. तर हा कलर नको. तर मला जो कलर पाहिजे ना, तो म्हणजे वेबसाईटच्या रिलेटेड पाहिजे. ठीक आहे. सो हा बॅकग्राऊंडचा कलर बघा ना, हा. आणि हा पण कलर तसा हवा. ठीक आहे. आणि हा पण कलर, हे जे आहेत ना, हे सगळे कलर. सो आवर सर्विसेस H2. परत इथे काय केलं, परत हा कलर हवा. त्याच्यानंतर बॉक्सेसमधले जे आहेत, बॉक्सेसमध्ये H3 इथं जे दिलं आहे ना, हां, त्याच्या ठिकाणी मला काय हवं आहे, हा कलर हवा. आता तुमच्या मनावर तुम्हाला कसं डिझाईन करायचं तसं डिझाईन करा. तर मी हे असं डिझाईन करू. ठीक आहे. त्याच्यानंतर पॅरेग्राफ जो आहेत ना, बॉक्समधला जो पॅरेग्राफ आहे, हा पॅरेग्राफ. तर ह्या सगळ्यांना म्हटलं टेक्स्ट अलाइन दॅट इज जस्टिफाय. जर जस्टिफाय जर यूज केलं तर हे थोडंसं असं दिसतं, हे नको. हे ठीक आहे. क्लिअर आहे? कळलं आता हे? आज काय काय बघितलं आपण?